किल्ल्याचे जे वैशिष्ट्य आहे सर्वात जे महत्त्वाचं आहे ना तिथे आपण आलेलो आहे, कारण की ज्यामुळे हा म्हणजे किल्ला सुरक्षित राहिलेला ना तिथं आलो, कारण की इथे तुम्ही खाली बघू शकतात. इथं 100 फूट अशी खोल दरी म्हणजे खोदली आणि इथं पाणी भरलेलं आहे. कोणच नाही, आम्ही तिघं इथे चालतोय आणि नुसतं अंधारच अंधार, फक्त हे छोटे मोठे लाईट आहे आणि पूर्ण भूलभुलैया टाईप. बरं आतून जायचं आहे बघा, इथं दिसत पण नाही, पूर्ण अंधार. काय येडे लोक असून ना किल्ला खराब करतात ना, इथे त्यांच्या प्रेमिकेचं नाव लिहितात. काय कामाचं तर आहे नाही, काय होत तर नाही यांचं, त्याच्या किल्ल्याच्या भिंती खराब करून ठेवतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहे संभाजीनगरला, आणि संभाजीनगरमध्ये आज आम्ही आलो आहे देवगिरी फोर्टला, म्हणजे दौलताबादच्या किल्ल्यावर. आता इथं आपल्या किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करतो आहे आम्ही. इथं आपले ऑनलाईन तिकीट काढले बघा, आमचं ऑनलाईन तिकीट ब्राईटनेस थोडे दिसले असतील. तिथे चेकिंग करून आतमध्ये एंट्री करतो आहे. आणि 15 वर्षाच्या खाली असेल त्यांना सगळं फ्री आहे, म्हणजे त्यांचे ऑनलाईन बुकिंग करून त्यांना 20 रुपये आणि जे ऑफलाईन काढला त्यांना 25 रुपये तिकीट येतं. बघा सुरुवातीला गेट आतमध्ये आणि ते तिकीट चेक केले आता. जरा तिकीट ऑनलाईन तिकीट स्कॅन करतो, तिकीट स्कॅन. आणि सुरुवातीला इथं आजूबाजूला तोफ ठेवलं आहे, इथं साईडला ठेवलं आहे आणि इथं सर्वात मोठी तोफ आहे बघा, सर्वात मोठी तोफ बघा. इथे किती तोफ ठेवलं आहे, ही पातळ तोफ अशी. आणि हा पहिला दरवाजा किल्ल्याचा. किल्ल्याच्या आतमध्ये अजून गेट आहे खूप, अजून आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये अजून एंट्री पण नाही केली आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केली आहे पण अजून म्हणजे आतील भागात नाही एंट्री केली आहे. तेव्हा किती असे ते मार्ग होते, भुयारी मार्ग, ते म्हणजे असे दगडांनी बंद करून टाकले इथं छोटे मोठे. हे तर किल्ल्याचा भाग होतो बघा. इथे किल्ला सरस्वती विहीर, सरस्वती बावडी. पहिला आता आपण विहीर बघू इथले. तुम्ही विहीर बघू शकतात इथे कशी विहीर आहे बघा, किती खाली जायला बघा. इथून असं पायऱ्या आहे, इथून सरस्वती विहीर. म्हणजे आपण खरा म्हणजे किल्ल्याचा चढायला घेणार आहे. आणि आपण जेव्हा किल्ला आपण पाठवून येतो तेव्हा म्हणजे ते तोफखाना होता, विहीर होतं, सगळं ते 4 मिनार जे आहे ना ते होतं. आणि आता किल्ला आपण खरं इथून सुरू झाला आहे, इथून चढून किल्ल्याच्या वर जातं. आणि मेन जे म्हणजे किल्ल्यामध्ये बघण्यासारखं आहे ते इथे वर आहे. किल्ल्याला दरवाजा आहे, सुरुवात झाली आहे 3रा दरवाजा. आणि इथं हेमाडपंथी मंदिर आहे किल्ल्याच्या म्हणजे सुरुवातीलाच आतमध्ये चढताना. चला हळूहळू जाऊ आता आपण पण वर. दार बघू शकतो, म्हणजे 3रं जे कोट बोलतात त्याला. किल्ल्यावरती पाण्याचे माठ बघू शकता, आणि खाली आहे पण असे इथे सैनिकांना पिण्यासाठी पाणी. चला थांबायचं नाही, थांबायचं नाही. आम्ही आता इथं वर आलेलो आहे आणि इथं म्हणजे सर्वात मोठी तोफ आहे बघा, सर्वात मोठी तोफ. आणि इथून नजारा बघा किती भारी दिसतो किल्ल्यावरचा. अजून आम्ही म्हणजे खालीच आहे, वरती किल्ला आहे. आणि म्हणजे सर्वात मोठी तोफ इथं बघू शकता. आणि दुश्मन ते यायचे तर इथूनच हमला करून म्हणजे त्याला हरवायचे कोण म्हणून. पण जे म्हणजे जे किल्ल्याचे जे वैशिष्ट्य आहे सर्वात जे महत्त्वाचं आहे ना तिथे आपण आलेलो आहे, कारण की ज्यामुळे हा म्हणजे किल्ला सुरक्षित राहिलेला ना
तिथं आलो, कारण की इथे तुम्ही खाली बघू शकतात. इथं 100 फूट अशी खोल दरी म्हणजे खोदली आणि इथं पाणी भरलेलं आहे. अशी 100 फूट खोल आणि म्हणजे किल्ल्याच्या चारी बाजूने अशी म्हणजे दरीच आहे 100 फूटची. आणि जेव्हा म्हणजे दुश्मन लोक असे ते असायचे ना, ते आपल्याला म्हणजे युद्ध करायला यायचे ना, तर हा ब्रिज आहे ना, हा ब्रिज हा वरती करून घ्यायचे म्हणजे. आणि ते आले तरी म्हणजे ते पाण्यातून हे करून तर खाली आतमध्ये मगरी आणि साप असायचे या म्हणजे तलावा टाईप म्हणजे खोल दरीत. आणि हा ब्रिज म्हणजे ते लोक असं वरती करून घ्यायचे. आणि हा जो किल्ला आहे ना, हा कधीच म्हणजे कोणी युद्ध करून जिंकला नाही. जिंकला आहे तो म्हणजे धोका देऊनच पाठवून. तरी मार्ग आहे पुढे आणि हे छोटे छोटे इथून जायला रस्ते. बघा, अंधेरी मार्ग. आतमध्ये नुसता अंधारा. आता इथे लॉक केलं आणि इथे फक्त लाईट लावले. इथे पूर्ण अंधेरी मार्ग. अंधेरी मार्ग. सगळे कसे बसले आम्ही इथं. किल्ल्याच्या खालीच इथून वर जायला मार्ग आहे किल्ल्यामध्ये. आणि इथे पुढे अंधार आहे, सावधपणे चला. आणि आतमध्ये पूर्ण हा अंधेरी मार्ग आहे. आतमध्ये पूर्ण अंधार आहे, अंधार. बघू शकतात पूर्ण अंधार आहे. इथे आवाजाने फक्त घुसतोय. बघा आतमध्ये रस्ता आणि इथे पूर्ण आवाज गुंजतोय. पूर्ण अंधेरी म्हणजे अंधेरी मार्ग होता. इथे आता ते लाईटी लावल्या आणि भूलभुलैया पण आहे. कोण रात्रीच्या वेळी लाईटी नसल्यावर कळणार पण नाही. बघा कुठून कुठून रस्ते छोटे. काय भाऊ आतमध्ये आतमध्ये छोटे रस्ते पण आहे. आणि पुढे असे पण अंधेरी रस्ते. पुढे कोणच नाही, आम्ही तिघं इथे चालतोय आणि नुसतं अंधारच अंधार. फक्त हे छोटे मोठे लाईट आहे आणि पूर्ण भूलभुलैया टाईप. बरं हे बघा पूर्ण म्हणजे आतून जायचंय. हे बघा इथे दिसत पण नाही, पूर्ण अंधार. किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला आता फक्त इथं उजेड दिसलाय. पूर्ण भूलभुलैयासारखंच होतं. आणि इथून असे अजून 2-3 रस्ते जातात. बघा किती दगडाचं आहे. इथून कुठून कुठून वरच्या रस्त्याच्या वरती आला. बघा रस्ते. बिबट्या आला. वरती जाण्याला पाय तुम्ही बघू शकता. पूर्ण आतमध्ये अंधारच अंधार आहे. अरे आता थकले, उठा चला जायच्या वरती. चल हे बघा कसे कसे मार्ग आहे. आता आपण वाटतं एकदम वरती मेन टॉपला आलेलो. मार्गावरून सरळ चढ आता इथं वर आलोय. हे म्हणजे वर पण नाही जास्ती, खालीच. आपण इथं खाली होतो तिथं जेव्हा ते तोप जवळ आणि ते जो ब्रिज आहे ना तिथून तर असं पूर्ण गोल गोल फिरत आपण पूर्ण इथे आता वर आलोय. आणि एकदम किल्ल्याचे टोक आहे ते एकदम वरती टोकाला आहे. तिथून पण रस्ता जातो. त्याच्यामुळे आता आपण चाललो थोड्या वेळाने. तुम्ही बघितलं असेल की म्हणजे गोल गोल रस्ते होते, मार्ग होते. अंधेरी मार्ग, भुयारी मार्ग. म्हणजे आता इथं लाईट लावले, किल्ल्याचं डेव्हलपमेंट केलं म्हणून हाय. म्हणजे इथं थोडे लाईटी बिटी लावली, नाही तर पूर्ण अंधार होता. आणि असं मध्ये काय काय गुफा बिफा होता. भुयारी मार्ग ते
मेन किल्ल्याचं जे टोक आहे तिथे चाललो आहे आणि किल्ला जास्त असं म्हणजे लांबीला नाही पण खूप असे जायला फिरून करून आहे म्हणजे खूप रुंदीला खूप आहे. वरतून नजारा बघा किती भारी दिसतोय. इथं आपण किल्ल्याच्या टोकाला चाललो बघा. अजून टोकापर्यंत पोहोचलो नाही. किल्ल्याचं टोक अजून वर आणि हे बघा इथे आकाश आणि ओम इथे बसले पण. चला रे वर चला थकले चला टोकावर जाऊ. हॅलो काही येडे लोक असून ना किल्ला खराब करतात ना. इथे त्यांच्या प्रेमिकेचं नाव लिहितात. काय कामाचं तर आहे नाही काय होत तर नाही यांचं. त्याच्या किल्ल्याच्या भिंती खराब करून ठेवतात. त्याला माकडं हे गेला. तर तेच आता इथे गणपती मंदिर आहे गणेश मंदिर. आणि इथे खूप माकडं पण आहे म्हणजे माकडांपासून सावध राहावं लागतं कारण की ते आपल्या हातातल्या वस्तू घेऊन पळतात आहे बघा. इथं आपल्या गडावर म्हणजे गणपती मंदिर पण आहे किल्ल्यावर. मंदिर आहे इथे गणपती मंदिर. इथे आम्ही जरा म्हणजे विश्रांती करतोय बसलोय कारण की थकलेले इथे दोघं हे दोघं थकले पण आपल्याला वर जायचंय पण हे दोघं नाही बोलतात पण मी जाणार वर. ते दोघांसाठी आता इथे खाली बसलोय. मी 8 पाव खाऊन वरती आलो म्हणून 8 पाव कोण बोललं तुला एवढा पाव खायला. किती पाव खाल्ले. ओमनी कमी खाल्ले 4च. आमचे जरा जास्त झाले. तर आता परत जाऊ थोड्याने आपण आता वर पूर्ण किल्ला फिरून जाऊ. पूर्ण तर नाही होणार एकदम वर जाऊन येऊ. आता परत आम्ही वरती जायला सुरुवात केली आहे. गणपती मंदिरापासून नको इथून असतं. गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतलं. त्या आजी होत्या त्या बोलल्या की रोज सकाळी 6 वाजता इथे येतात आणि संध्याकाळी 6 वाजता जातात. ते सगळं साफबीफ करतात मंदिर बिंदिर सगळं बाहेरचा परिसर. एवढा वयस्कर असून तेवढं चढतात आणि इथं आपल्याकडून एवढं चढलं जात नाही काय. त्या आजी रोज येतात काय पण असू द्या किती पण पाऊस होऊन उन्हाळा काय पण असू द्या. अजून वर चढायचं आहे. वरती आता म्हणजे किल्ला जो आलेलो आहे. बारादरी. आता आम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय. आता आतमधून बघू कसा आहे किल्ला. आतमध्ये आपण प्रवेश करून आरामसे चला बेटा. आतमध्ये बघू शकतात हो किती थंड वाटते आतमध्ये आणि बाहेर एवढं गरम होत असं ना आणि आतमध्ये खूप म्हणजे एवढं थंड वाटतंय ना. एसीची गरज पण नाही. मस्त एसी सारखं खूप मस्त थंड वाटतंय. इथे पण अंधार आहे. असं वरती जायला रस्ते आहे बघा. आणि इथे एवढा आवाज पोहोचतोय ना. आम्ही पण हळूहळू वर चाललोय. आणि इथून आतमधलं बघू शकतात किती भारी वाटतंय. बघा इथे नशा करण्यात सक्त मनाई आहे. बरोबर आहे. आतून तुम्ही किल्ला बघा किती आतून किल्ला बघा तुम्ही. अजून वर पण आहे आणि इथं बघा
बाल्कनी बघा कसं वाटतं सगळं. आकाश हे बघा आमचा खालीच बसला आकाश, वर आलाच नाही. इथून नजारा बघा किती भारी दिसतो. टोकाला आम्ही एकदम बसलोय वरती आणि खालून नजारा बघा किती भारी दिसतो. इथून एकदम टोकाला आहे आम्ही, वर फुल टोकाला बसलोय. इथं मस्त गार हवा येते, एकदम थंड थंड हवा. आणि आता उतरू आम्ही, परत घरी जायला निघू. तुम्ही किल्ला बघितला असेल, किती मस्त किल्ला आहे. खूप मस्त आहे, खूपच. तुम्ही पण या आणि तुमच्या पोरांना पण आणा. वर येताना फक्त पाण्याची बॉटल तुम्हाला लागेल तो खाऊ, पण कचरा करू नका. बाकी खूप मस्त पाण्याची बॉटल घेऊन या 3-4, कारण की वर काहीच नाही विकायला. पावसाळ्यात या, फक्त पावसात नॅचरल पाणी, फक्त तोंड असं ओपन करायचं, प्लॅस्टिक फक्त आपल्याला पाणी असं करायचं. चला मी आता म्हणजे एकदम टोकाला होतो. आता आम्ही पण आता म्हणजे किल्ला खाली उतरायला घेतोय. आणि पायाची वाट लागली पूर्ण, एवढ्या वर आलेलो एकदम किल्ल्या टोकाला वर. आता चला खाली उतरतो आणि खाली उतरायला घेतो.